संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला असताना अमरावती जिल्ह्यातही तेच चित्र बघायला मिळालं असून एकट्या गजानन लवटे यांच्या विजयाने मात्र महाविकास आघाडीची लाज राखली गेली आहे अशी सर्वत्र चर्चा आहे. दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यानं दोन्ही शिवसेनेने इथे आपले उमेदवार जाहीर केले. त्यातच युवा स्वाभिमानने रमेश बुंदिले यांना उमेदवारी दिली, परंतु रमेश बुंदिलेची उमेदवारी म्हणजेच भारतीय जनता पार्टीचीच उमेदवारी असल्याचं सुरुवातीपासूनच स्पष्ट झालं होतं. सुरुवातीला दोन्ही शिवसेनेत लढत होईल असं वाटत असताना मात्र हळूहळू बंडखोर भारतीय जनता पक्ष व शिवसेना उभाठा यांच्यात सरळ लढतीचं चित्र स्पष्ट झालं आणि शिवसेना शिंदेचे अभिजित अडसूळ यांना शेवटपर्यंत सूर न सापडल्यानं ते पिछाडीवर गेले. युवा स्वाभिमान व शिवसेना उभाठात लढत होत असताना शेवटच्या दिवसांपर्यंत कोण जिंकून येईल याचा स्पष्ट निकाल कोणीच देऊ शकत नव्हतं. दोन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत बघायला मिळेल असे वाटत असतानाच गजानन लवटे यांनी घेतलेली सुरुवातीपासूनची आघाडी कायम ठेवली आणि आपला विजय सुनिश्चित केला. लवटे यांच्या विजयामुळे अमरावती जिल्ह्यात सुपडा साफ झालेल्या महाविकास आघाडीला एक आमदार मिळाला असून त्याच्या विजयाने महाविकास आघाडीची लाज राखता आली असं बोललं जात आहे. लाईव्ह न्यूज करता संजय जवळकर यांची रिपोर्ट अंजनगावहून.